नमस्कार मित्रांनो, आज आपण वैदिक संस्कृती आणि आर्य आणि समाज व्यवस्था यावर आपण 50 प्रश्न बघणार आहोत। आपण जास्त वेळ घेणार नाही, परंतु त्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा, म्हणजे येणारे पुढील व्हिडिओ आपल्याला लगेच मिळतील। प्रश्न क्रमांक पहिला सुरू करूया। वैदिक संस्कृतीचा काळ कोणता होता? आन्सर आहे इसवी सन पूर्व 1500 ते इसवी सन पूर्व 600। प्रश्न दुसरा, आर्य लोक भारतात कुठून आले? आन्सर आहे मध्य आशियातून। प्रश्न क्रमांक 3, ऋग्वेदात किती सूक्ते आहेत? 1028। हा प्रश्न खूप वेळा आला आहे। प्रश्न क्रमांक 4, सर्वात जुना वेद कोणता आहे? आन्सर ऋग्वेद। प्रश्न क्रमांक 5, यज्ञाची परंपरा कोणत्या काळात सुरू झाली? आन्सर वैदिक काळात। प्रश्न क्रमांक 6, आर्य लोकांची मुख्य व्यवसाय कोणती होती? उत्तर आहे शेती आणि पशुपालन। प्रश्न 7, वेदांची भाषा कोणती होती? आन्सर संस्कृत। प्रश्न क्रमांक 8, किती वेद आहेत? आन्सर आहे 4। प्रश्न 9, 4 वेदांची नावे सांगा। आन्सर ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद। क्रमांक 10, वैदिक लोक कोणत्या धर्मावर विश्वास ठेवत होते? आन्सर आहे बहुदेववाद, म्हणजे अनेक देवतावर त्यांचा विश्वास होता। प्रश्न 11, वेदांचा अर्थ काय आहे? आन्सर ज्ञान। प्रश्न 12, उपनिषद म्हणजे काय? आन्सर आहे तत्वज्ञान व आत्मविषयी चर्चा करणारे ग्रंथ। हा प्रश्न देखील खूप वेळा आलेला आहे। प्रश्न क्रमांक 13, उपनिषद हे कशातून घेतले आहे? आन्सर आहे वेदामधून। क्रमांक 14, उपनिषदांचा मुख्य विषय काय आहे? आत्मा आणि परात्मा यांचे ज्ञान। प्रश्न क्रमांक 15, ब्राह्मण वर्गाचे कार्य काय होते? उत्तर आहे शिक्षण व यज्ञविधी। प्रश्न क्रमांक 16, क्षत्रिय वर्गाचे कार्य काय होते? राज्य संरक्षण व युद्ध। प्रश्न क्रमांक 17, वैश्य वर्गाचे कार्य काय होते? आन्सर आहे शेती, व्यापार आणि पशुपालन। प्रश्न क्रमांक 18, शूद्र वर्गाचे कार्य काय होते? आन्सर इतरांना सेवा पुरवणे। प्रश्न 19, वर्णव्यवस्था कोणत्या काळात प्रचलित झाली? आन्सर आहे उत्तर वैदिक काळात। प्रश्न 20, ऋग्वेदातील प्रमुख देव कोण? आन्सर आहे इंद्र। प्रश्न 21, अग्निदेवाचा उपयोग कशासाठी होत असे? आन्सर यज्ञात अपर्णासाठी। प्रश्न क्रमांक 22, सूर्यदेवाला काय म्हणत असत? मित्र। प्रश्न क्रमांक 23, आर्य लोकांचे मुख्य अन्न कोणते होते? आन्सर दूध व त्यांचे पदार्थ। प्रश्न क्रमांक 24, वैदिक लोक कोणत्या प्राण्याला पवित्र मानत असत? आन्सर आहे गाय। प्रश्न क्रमांक 25, वैदिक शिक्षण कोण देत असे? आन्सर आहे गुरु। प्रश्न क्रमांक 26, गुरुकुल प्रणाली कोणी चालवली होती? आन्सर आहे ब्राह्मण। प्रश्न क्रमांक 27, स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार होता का? होय, प्रारंभी होता। 28, विवाह कोणत्या प्रकारचा होता? आन्सर आहे एक पत्नीत्व। प्रश्न क्रमांक 29, आर्य लोकांचा मुख्य वस्त्राचे नाव काय होते? वल्कन किंवा वस्त्र। प्रश्न क्रमांक 30, आर्य समाज कोणत्या नदीच्या खोऱ्यात स्थायिक झाला? सरस्वती व सिंधू नदी। प्रश्न क्रमांक 31, यजुर्वेद कोणत्या विषयावर आहे? आन्सर आहे यज्ञविधी। प्रश्न क्रमांक 32, सामवेद कोणत्या गोष्टीशी संबंधित आहे? आन्सर आहे संगीत व स्रोत। क्रमांक 33, अथर्ववेदात काय आहे? याच्यामध्ये जादू, टोना व वैद्यक आहे। प्रश्न क्रमांक 34, वैदिक शिक्षण कोणत्या भाषेत होते? आन्सर संस्कृत भाषेमध्ये। प्रश्न क्रमांक 35, स्त्रियांचे स्थान कसे होते? त्यावेळेस सन्मानाचे होते। प्रश्न क्रमांक 36, वैदिक लोकांचे प्रमुख मनोरंजन काय होते? संगीत, नृत्य व जुगार। प्रश्न क्रमांक 37, युद्धाच्या वेळी आर्य लोक कोणत्या देवतेची पूजा करत असत? इंद्र। प्रश्न क्रमांक 38, आर्य लोक कोणत्या प्रकारचे घर बांधत असत? माती व लाकडाचे। प्रश्न क्रमांक 39, जनपद म्हणजे काय? आन्सर आहे जमातीचे निवासस्थान। प्रश्न क्रमांक 40, सभा व समिती म्हणजे काय? लोकशाही स्वरूपाचा सभा। प्रश्न क्रमांक 41,
आर्य लोकांना सर्वात प्रिय पेय कोणते होते? सोमरस. प्रश्न क्रमांक 42, वैदिक धर्मात प्रमुख नैतिक मूल्य काय होते? आन्सर आहे सत्य. प्रश्न क्रमांक 43, ऋषी म्हणजे कोण? आन्सर वेदांचे ज्ञान सांगणारे ज्ञानी. प्रश्न क्रमांक 44, ब्रह्मा म्हणजे काय? आन्सर आहे परम सत्य किंवा अंतिम सत्य. प्रश्न क्रमांक 45, आत्मा अमर आहे असे कोणत्या ग्रंथात सांगितले आहे? उपनिषदामध्ये. 46, स्त्रियांचे प्रसिद्ध नाव कोणते? घोषा व लोपामुद्रा. प्रश्न क्रमांक 47, आर्य लोक देवतांची पूजा कशाद्वारे करत असत? यज्ञ व मंत्रोच्चार. प्रश्न क्रमांक 48, वैदिक व्यवस्थेचा मुख्य पाया कोणता होता? आन्सर आहे शेती. प्रश्न क्रमांक 49, ऋग्वेदात किती देवतांचा उल्लेख आहे? सुमारे 33. प्रश्न क्रमांक 50, वेदांचा शेवटचा भाग कोणता मानला जातो? तर आन्सर आहे उपनिषद. तर मित्रांनो, इथे आपण 50 प्रश्न बघितले आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.